राज्यभरामध्ये भीषण पाणी टंचाई, अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, तर नगरमध्ये दूध उत्पादनावरही परिणाम। उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या 6 जणांपैकी 3घांचे मृतदेह सापडले, अन्य 3घांचा शोध अद्यापही सुरू। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी, सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार। करवीरचे काँग्रेसचे आमदार PN पाटील यांचं निधन, बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं डोक्याला लागला होता मार, उपचारादरम्यान वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तीकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल। मुंबईतील मतदानाच्या दिवशीची उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, निवडणूक आयोग तपासणार, मतदान सुरू असताना आयोगावरती आरोप केल्याची आशिष शेलार यांची तक्रार। RT प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद, प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त, RTच्या 1,04,687 जागांसाठी तब्बल 1,30,000पेक्षा जास्त अर्ज। शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता, 11वी आणि 12वीमध्ये इंग्रजीची सक्ती नसेल, राज्याच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यातनं बाब समोर। विराट कोहलीची बंगळुरू IPL स्पर्धेतनं बाहेर, एलिमिनेटर सामन्यामध्ये राजस्थानकडनं RCB पराभूत, हेटमायर आणि परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दाखल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।